नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन दिवसाची सुरुवात करताना तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर आता आम्ही आहे दार्जिलिंगमध्ये. तर आता आम्ही सर्व जातोय टायगर हिल्स पॉईंट बघण्यासाठी. बघू शकता समोर आपले सर्व मित्र. आणि आज थंडीसुद्धा आहे सकाळच इकडे, आणि धुकं पण पडलं. तुम्ही बघू शकता इकडे धुकं. आणि आता आपली गाडी येते त्याची आपण वाट बघतोय. बघूया आज आपल्या कोणत्या गाड्या आहेत. नाही, आपली गाडी नाही. म्हणूया व्ह्यू बघू शकता समोर. सकाळचे 4:30 वाजता आणि आपले सर्व मित्र चालतायत गाडीसाठी. आता बघूया गाडी आपल्याला कुठे भेटते आहे. सर्वजण चालत समोर बघू शकता किती काळोख आहे. नशीब बॅटरी घेऊन आलो होतो मी. अजून कोण इकडे उठलं नाही. आम्ही चालतो या रोडनी. आज ह्या आपल्या 2 गाड्या आहेत, सुमो. एक आहे सुमो आणि एक दिसत नाही काय. चला रे. टायगर हिल्स पॉइंटला जायला आपल्याला उशीर होतोय. बघूया आपले अजून 2 जण येत आहेत. त्यानंतर आपले भाई लोक नेतील आपल्याला. व्ह्यू दिसतोय काय समजत नाही. चला आता आपण प्रवासाला सुरुवात करतोय. पहिला पण आपण चाललोय टायगर हिल्स पॉइंट साठी. चला आजच्या प्रवासाला तर सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पा मोरया. या गाडीत 7 जण आहेत आणि पुढच्या गाडीत 7 जण आहेत. एकूण 14 जण. समोर रोड बघा, पुरा भरला आहे. भारी वाटत आहे. थंडगार हवा, भारी वातावरण आहे इकडचं. रोडच्याच बाजून जातोय शहराचा ट्रॅक. हा बघा, दुकान भरला रोड. चला मग भेटूया पॉईंटवरती तर डायरेक्ट. मित्रांनो, टायगर हिल्स पॉईंटला तर आम्ही आलो आहे, पण इकडे वेदर खूप खराब आहे. आता मीच बघू शकता समोर धुकं किती पडलं आहे. तर ड्रायव्हर काकाने सांगितलं लवकर या, कारण आता वेदर पण खूप आहे आणि गर्दी पण भरपूर आहे. तर जाताना ट्रॅफिक होईल. बघूया, फोटो आपण काढू इकडे आणि निघू इकडं दुसऱ्या पॉईंटसाठी. दाखवतो फोटो तुम्हाला. थंडी आहे म्हणून इकडे हे आहे, स्टॉल आहे. टोप्याने घेऊ शकतो आपण इकडे. आपण जाऊया पुढे, बघूया काय दिसतंय. धुकं भरपूर पडलंय, त्यामुळे आपल्याला आपण दिसणार नाही नीट. मस्त वातावरण थंड आहे एकदम. चलो चलो, सनराइज खत्म हो गया. चलो सनराइज नाही होत आहे म्हणताय. धुकं भरपूर पडलंय मित्रांनो. इकडे फोटो काढूया आपले आणि निघूया.
गर्दी बघू शकता किती आहे इकडे. आपले मित्र कुठे आहेत अजून दिसत नाही आहेत. पूर्ण धुकं पडलंय, काय दिसतच नाही पुढचं. भरपूर गर्दी आहे पॉइंटला. पण धुक्यामुळे सर्व वेदर खराब झालंय इकडे. पण एकदम मस्त वाटतं, थंडगार, भारी. आपले मित्र सर्व इकडे सेल्फी घेत आहेत. आपण पण जाऊया. घे परत घे. कडकनाथ सर्व सूर्याची वाढ होते. पण वेदर खराब असल्यामुळे काय सूर्य काय आपल्याला दिसणार नाही आज. म्हणया पण तू टॉप दिसतोयस खरंच. काय बोलशील? काय बोलशील? आपल्याला आज दिसला नाही पॉइंटवर येऊन एवढं. तर मित्रांनो, वेदर खराब असल्यामुळे आपल्याला काय सनराईज दिसणार नाही आज असं वाटतंय, कारण पुढे सर्व धुकं पसरलंय. तर आपले आता मित्र बघूया काय म्हणतायत. तर म्हणे काय म्हणशील? क्लायमेट खराब झालं. मग आता मग कुठच्या पॉइंटला जायचं दुसऱ्या? ड्रायव्हर काय बोलता? ठीक आहे मग सर्व बघू शकता. पण या पॉइंटला भरपूर गर्दी आहे. इकडे ड्रोन उडवायला पण परमिशन नाही, नो ड्रोन. सर्वजण थंडी असल्यामुळे इकडे टोपी आणि घेत आहेत, जॅकेट टोपी. खायची पण इकडे सोय आहे, मॅगी आहे. चला बघूया सर्वजण काय बोलतात. आता थांबायचं की जायचं दुसऱ्या पॉइंटला? अजय भाई जिबला काय काढतोय? अरे बघितलं नाही तुला? हो का? हा व्यवस्थित म्हणजे विषयच नाही. वेदर दिसणार आहे थोड्या वेळाने, जरा तुम्हाला दाखवतो. तुम्हाला नाही वाटत नाही, पुरं पांढरं दिसायला लागलं तसं. मग आलं तेव्हा जरा दिसत तरी होतं हिरवं, आता पूर्ण डार्क झालं, पांढरं व्हाईट. त्यामुळे काय ना आता आपल्याला दिसू शकत आहे. शेवटी निसर्ग काही होऊ शकतं, निसर्गाला कोण रोखू शकत नाही. पण येऊन मस्त वाटलं, थंडगार. तर मित्रांनो, या पॉइंटवर आपण आनंद घेतलाय. सर्वजण फोटो आपापले काढलेत, ग्रुप फोटो घेतलेत. आणि आता चाललो आम्ही दुसऱ्या पॉईंटसाठी. तर बघूया आपला आजचा दुसरा पॉईंट कुठचा आहे तो. पण वातावरण मस्त इकडे, थंड आहे. तर मित्रांनो, आज आपण पहिलाच टायगर हिल्स पॉईंट केला. वेदर खराब असल्या कारणाने आपल्याला काय सनराईज दिसला नाही, परंतु या निसर्गाचा आपण आनंद घेतला आज. आणि सर्वांनी आपापले फोटो घेतलेत. आणि आता आम्ही जातोय दुसऱ्या पॉईंटसाठी. बघूया आता आपण दुसरा पॉईंट कोणता आहे तो. मस्त या पॉइंटला मोये झालाय, या पॉइंटला बघू.
हा, तेच वेदर खराब आहे तर काय करणार, निसर्ग आहे ना शेवटी. चालेल तरी पण सर्वांनी आपापले फोटो काढले आहेत. आणि आता बघूया आपला दुसरा पॉईंट कोणता आहे तो, जाऊया. तर मित्रांनो सकाळचे वाजलेत 6:02 आणि समोरचा व्ह्यू बघू शकता. पूर्ण फॉग झालाय, सुंदर नजारा आहे. समोर मस्त वातावरण झालंय आणि इकडे समोर बर्फ पण दिसतोय बघा. बघू शकता. आपण दुसऱ्या पॉइंटला आलोय. घुम मॉनेस्ट्री म्हणून पॉइंट आहे हा, तर तुम्हाला दाखवतो. घुम मॉनेस्ट्री, इथून हा गेट आलाय आत यायचा. ग्रुपचा फोटो घेऊया एक इथे. तो दुसरा पॉइंटला आहे आपण आता. चला बघूया. चला रे, चलो ए चलो चलो. तर आता आपण आलोय पॉइंटला दुसऱ्या. घुम मॉनेस्ट्री. पब्लिक आहे भरपूर इकडे पण. मस्त आहे व्ह्यू. समोरचा नजारा बघू शकता. इकडे बर्फ आलाय, दिसत नाही. आपल्या गाडीचे ड्रायव्हर आहेत आणि आपले पाठी मित्र सर्व. आता आपला समोर बघू शकता मित्रांनो बर्फ कसा दिसतोय. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा फक्त. मस्त व्ह्यू झालाय. काय नजारा आहे. सर्वजण हा व्ह्यू आपल्या मोबाईल मध्ये कैद करतायत. भारी व्ह्यू झालाय बघा. कसे मोबाईल लावल्याने सर्वांनी. बेकार. तर मित्रांनो आता आम्ही आहे समोर बघू शकता कांचनजंगा पॉइंट. काय व्ह्यू आहे. बर्फ, माउंटन माउंटन, भारी व्ह्यू आहे. बघू शकता समोर बर्फ. तर मित्रांनो खूप छान वाटलं हा व्ह्यू बघून. तुम्ही पण बघितला असालच आणि तुम्ही सुद्धा कधी आलात तर नक्की या पॉईंटला या. कांचनजंगा पॉईंट बघा परत एकदा समोर. मस्त बघा समोर बघा. इकडे चहापत्तीचा मळा आहे. दार्जिलिंग मध्ये आलोय की चहापत्ती दिसणारच. लगेच वातावरण चेंज होतं इकडे. ढग इकडे आले सर्व आता. हे बघा, हे बघा इकडे बघू शकता समोर वातावरण लगेच चेंज झालंय. चला तर मग बघूया आता नेक्स्ट पॉइंटला जाऊया आपण.
सर्व आपल्या इकडे मंडळ आहेत. तर मित्रांनो आपल्याला सर्वांना इकडे चहा भेटते मोफत. आणि मग नंतर आपल्याला चहा पत्ती घ्यायला लागेल इकडे काहीतरी. सर्व मित्र चहा पितात इकडे, चहा पित आहेत सर्व. ते मया चहा कशी आहे? केसर एक नंबर से बना हुआ है, ये जड़ी बूटियों से बना हुआ है. इसका अंदर में रहता है आपको केसर, शिलाजीत, गुर्दो, तुलसी, लौंग, एलच है. जैसे ये मेडिसिन की तरह यूज कर सकता है. घुटनों का दर्द हो, गैस्ट्रिक शुगर हो, हार्ट डिसीज हो, जॉइंट पेन, गैस्ट्रिक हो, जो मोटा रहता है उसको चर्बी घटाने के लिए काम आ जाएगा. ऐसी वाली, ठीक है. बघ मोन्या चहा पी, बारीक होशील. इसको बनाने कैसा? ऐसा बनाने का है कि जैसे पानी गर्म कीजिए, चाय का 5 कप ले, 1 चम्मच चाय पत्ती दीजिए, ऊपर से कवर करके रखना पड़ेगा. जब गाढ़ा कलर आएगा लास्ट में दूध अच्छी नहीं देगा. पप्प्या बघा चहा किती पितोय. चीनी पानी साथ में मत देना. सर्वांनी 2-3दा चहा घेतली आहे. दूध चीनी पानी साथ में देने से कलर भी चला जाता है. इथं पहिला प्रकारचा चहा भेटलाय. 2 प्रकारचे चहा आहे तिथे. दुसरी चहा पण टेस्ट करू. खूपच छान आहे. 2 नंबरची चहा 1 नंबर आहे. आवडली मला. 2 नंबरची चहा आवडली आहे केतनला. 2 नंबरची चहा दिली आहे टेस्टसाठी. बघूया. मित्रांनी सर्व घेतले इकडे. चहा पावडर. खरंच 2 नंबरची चहा मस्त आहे. ही चहा मस्त आहे 2 नंबर. 2 नंबरची मस्त आहे. ही चहा पत्ती मस्त आहे. 150 रुपयाला 1 पाकिट आहे. तर आपण पण घेऊया. तर आता आम्ही ते सर्वांनी चहा पत्तीची खरेदी केली आहे. बघू शकता. हे बघा. भरपूर मोठी केलेली आहे गर्दी. आणि चहा पण आपल्याला इकडे पियाला भेटले मोफत. चहा आप लोग का तो अभी हेल्थ अच्छी है क्योंकि आप लोग का उम्र है. आप लोग का मम्मी पापा दादा दिले बहुत काम का चीज़ है ये. ठीक है. ये बाकी जगह में मिलेगा नहीं. मिलने से भी सिर्फ मसाज होगा. ऐसा टेस्टी है. चलो बाय 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 बाय. तर मित्रांनो आताच आमचा नाश्ता झाला आहे आणि आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट पॉईंटला. ते म्हणजे झू पॉईंटला चाललो आहे. बघूया कोणकोणता प्राणी आपल्याला बघायला भेटतोय. सर्वजण चालत आहे तिकडे. खाली इकडे स्टॉल आहेत. हे बघा इकडे कोणकोणते प्राणी आहेत ते. हा काय बोलतोस? खट्टा मिठा आहे. काय आहे? आम का आहे? आम का. हा. आंब्याचा तिखट मीठ लावून आहे. मस्त आहे तो. चलो वर गेट बघू शकता. आणि आपले पब्लिक चालले चालत. अरे इकडे तिकीट काढूया एंट्री. समोर बघा रेड पांडा. इथे काय वर रेड पांडा. कोण आहे रे? पोपट. इथे काय समोर दार्जिलिंग जू.
खाणं खात आहेत. पांढरा माकड भारी वाटत. अंबर बघा इथे खाली आहे, थोडे पण आहेत. तर समोर बघू शकता बर्फामधील बिबट्या. हा बघा कुठलाय. एक झोपलाय नाही कुठलाय. चलो बिबट्या. आता आम्ही गाडीतून उतरलोय. गुड नाईट बाई. चलो बाय बाय. चलो चला आता मी जातोय रूमला. समोर बघू शकतो मोठं मार्केट आहे आणि इथे समोर दिसते ती यांची नगरपालिका आहे दार्जिलिंगची. आपले सर्व मित्र चाललेत पुढे चालत. चला मग आता आम्ही जेवू. तर आता आम्ही जेवायला बसलोय. ऑर्डर केले ते चीज पनीर आणि रोटी. जेवू आणि मग जाऊ रूमवर डायरेक्ट. चलो.